आता माझ्या मागे इथे विंध्यवासिनी देवीचं मंदिर आहे. मी तिथे आलेलो आहे. विंध्यवासिनी देवीची पूजा होतेच, पण आत गेल्यावर एक मला वेगळी गोष्ट दिसली. विंध्यवासिनी देवीच्या मूर्तीच्या बाजूला भगव्या कपड्यात झाकलेली एक मूर्ती आपल्याला दिसते. त्याच्याबद्दल प्र के घाणेकर काय म्हणाले होते ते बघा. त्याच्या शेजारी एक काहीतरी झाकून ठेवलेली मूर्ती आहे. आता मी इतके वेळा गेलोय तिथे आणि इतक्या लोकांच्या वशिल्याने मी ते कापड काढून ते मूर्ती पण बघितली आहे. ती जगातली सर्वात उत्कृष्ट अशी कार्तिकेयाची मूर्ती आहे. ती झाकली काय तर असा समज आहे की सकाळ सकाळ जर कुठल्या स्त्रिया त्याच्या दर्शनाला आल्या, त्याचं दर्शन घेतलं तर त्यांना वैधव्य येतं. अशा कुठल्या तरी समजुतीतनं एवढी सुंदर मूर्ती त्यांनी झाकून ठेवलेली आहे. अर्थात जर ती प्रथा असेल तर ती प्रथा ठेवायला हवी, पण मग ती मूर्ती नक्की दिसते कशी? एवढी नितांत सुंदर मूर्ती आहे असं स्वतः प्र के घाणेकर म्हणतात, तर ती मूर्ती आपल्याला बघायला हवी. ही बघा, आता 6 तोंडं आहेत, वेगवेगळी सगळी आयुधं दिसत आहेत, खाली वाहन दिसतंय आणि अतिशय सुंदर शिलाहारकालीन मूर्ती इथे आपल्याला आहे. हे बघितल्यावर आनंद होतो. मग आता तुम्ही म्हणाल की ही प्रथा एवढी विचित्र आहे, पण दक्षिणेतच कार्तिकेयाचं दर्शन दरवेळेला स्त्रिया अगदी सरळसोटपणे घेतात. म्हणजे प्रथांमधला फरक बघा. तुम्हाला जर ह्या विंध्यवासिनी देवळातल्या कार्तिकेया मूर्तीची अजून विस्तृत माहिती हवी असेल, त्याची आयकोनोग्राफी काय, नक्की आयुधं काय आहेत, त्याच्या आजूबाजूला कोण आहे, पूर्ण मूर्तीची वेगवेगळी वैशिष्ट्य काय आहेत, हे सगळं तुम्हाला हवं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये फक्त येस म्हणा. पुढच्या रीलमध्ये तुम्हाला कार्तिकेयाच्या ह्या मूर्तीबद्दल विस्तृत माहिती मिळेल. धन्यवाद.